नमस्कार सर. मित्रांनी इंटेरियर केलं आणि त्याच्यानंतर ते इतके नाराज झाले की त्यांना जसं कॉम्बिनेशन पाहिजे होतं तसं मिळाले. आता परत त्यांना इंटेरियर करायचंय, लाखोंचं नुकसान झालंय. कुठे चुकलेस ते? सर, सिलेक्शन करताना काय पॉइंट येतो? सिलेक्शन करताना आपण इंटेरियर डिझायनरला हायर केलेलं असतं, त्याच्या दृष्टीने घ्यायचं. जेव्हा आम्ही इंटेरियर करतो, आम्ही एखादा प्रोजेक्ट घेतो, त्यावेळेस आम्ही सिलेक्शनच्या बाबतीत तर आम्ही कंटिन्युअसली कस्टमर बरोबर असतो. सजेशन द्यायचं शेवटी काम आमचं आहे. डिसिजन मेकर क्लायंट आहे. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या घरातला लाईट इफेक्ट वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या घराची दिशा वेगवेगळ्या आहे. आता 3 प्रकार आहे. एक वास्तुशास्त्रानुसार पण आपण इंटेरियर कलर सिलेक्शन करू शकतो. बरोबर. लाईट वर कलर सिलेक्शन करू शकतो किंवा क्लायंटच्या चॉईसवर करू शकतो. तर आपल्याला करताना ह्या तिन्ही बाबी विचारायच्या की बाबा तुम्ही वास्तुशास्त्राला तितकं मानता का की आपण त्या रेमेडीज त्या फुलफिल कराव्यात. तर तो एक पॉइंट झाला. पॉइंट नंबर 2 की घरात लाईट इफेक्ट आपण डार्क एकदम बल्क असे डार्क कलर घेतले, बोल्ड कलर घेतले आणि अंधार पडत असेल तर त्या कलरचा उपयोग नाही होत, चांगलं पण दिसतं. त्या केसमध्ये खूप लाईट कलर करावे लागतील, पेस्टल टोन मध्ये जावं लागेल, डिसेंट कलर करावे लागतील, तर तो लाईट रिफ्लेक्ट होईल आपला ऑटोमॅटिकली. ओके. येस. तर तुम्ही सोबत असतात प्रत्येक वेळी जेव्हा सोबत राहून सोबत जा. हो, मी प्रोजेक्ट घेतो म्हणजे ती जबाबदारी माझी आहे. मी तुम्हाला सांगू शकतो, सजेस्ट करू शकतो, फोर्स नाही करू शकत. एक्झॅक्टली. तो ती त्यांची चॉईस आहे एंड ऑफ द डे. येस. बट तुम्ही त्यांना प्रॉपरली गाईड करता. गाईड करावायलाच लागतं. जसं की आता सिलेक्शन झालं तरी माझ्या मनात आलं की नाही, इथं मी जो सिलेक्ट केलाय त्याच्यापेक्षा बेटर अजून काहीतरी करू शकतो, तर आम्ही तिथं पॉज घेऊन परत विचार करून तिथं पुढे डिसिजन देतो. ओके. येस. थँक्यू.